कमी पाऊस पडणाऱ्या भागात नियमित पाणी टंचाई होते. हे काही सिन्नर तालुक्याला नवीन नाही. म्हणून काय त्यावर उपाय नाही काय? तर होय, त्यावर उपाय आहे. तो म्हणजे शेततळे. व शेततळ्याचा उपयोग म्हणजे पावसाळ्यात आपण विहिरीद्वारे शेततळे भरून ठेवू शकतो आणि पाणी टंचाईच्या काळात त्याचा वापर करू शकतो. 1 एकर शेततळे बनवण्यासाठी एकूण 6 ते 7 लाख खर्च येऊ शकतो. त्यात खोदकाम 2 लाख रुपये, कागद 2.5 लाख रुपये, कुंपणासाठी 50 ते 60 हजार आणि खडक असेल तर फायरसाठी 30 ते 40 हजार व पाईपलाईन व इतर खर्च 30 हजार. खोदकामासाठी तुम्ही टाटा हिटाची 220 फॉकलन वापरू शकता. 1 एकर शेततळ्यावर तुम्ही 5 एकर फळबाग घेऊ शकता. या पूर्ण शेततळ्यात आपण 1 कोटी लिटर पाणी साठवू शकतो आणि या पाण्याचा उपयोग करून आपण ठिबकद्वारे डाळिंब, कांदे, वांगे, घास यासारखी पिके घेऊ शकतो. पाणी टंचाईवर शेततळे हा एक सर्वोत्तम उपाय आहे. कारण पावसाळ्यात आपल्याला मुबलक पाणी असते तेव्हा आपण विहिरीचा वापर करू शकतो आणि पाण्याचा उपयोग करून त्यावर आपण पीक उभारू शकतो. आणि कमी पाऊस पडणाऱ्या भागात नियमित पाणी टंचाई होते. हे काही सिन्नर तालुक्याला नवीन नाही. म्हणून काय त्यावर उपाय नाही काय? तर होय, त्यावर उपाय आहे. तो म्हणजे शेततळे. शेती जास्त असून उपयोग नाही, तर त्यात किती बागायती क्षेत्र आहे यावर शेतीचा विकास ठरलेला असतो. असाच एक प्रकल्प बघणार आहोत, तो म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील कणकोड या गावाचा. या गावामध्ये पावसाळ्यात पाऊस भरपूर पडतो, पण पूर्ण पाणी वाहून जाते. त्यामुळे येथे पाणी टंचाईला लवकर सामोरे जावे लागते. यावर उपाय काय? तर ते म्हणजे बंधारे व शेततळे. शेततळ्याचा उपयोग म्हणजे पावसाळ्यात आपण विहिरीद्वारे शेततळे भरून ठेवू शकतो आणि पाणी टंचाईच्या काळात त्याचा वापर करू शकतो. 1 एकर शेततळे बनवण्यासाठी एकूण 6 ते 7 लाख खर्च येऊ शकतो. त्यात खोदकाम 2 लाख रुपये. शेती हा व्यवसाय आजकाल तोट्यात चालला आहे. त्याचे कारण म्हणजे पावसाची अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, पाण्याचे व्यवस्थापन व शेतीवर केलेला बेसुमार खर्च. त्यातल्या त्यात शेतीमालाला मिळालेला सुलभ भाव जर आपण बघितले तर कांदा पिकाला सध्या एवढा कमी भाव भेटतो आहे की त्यातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे बळीराजा हा कर्जबाजारी होत चालला आहे. अजून पण जर शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या शेती केली नाही तर बळीराजाच्या दुःखात सहभागी होण्याला कोणी एक राहणार नाही. म्हणूनच शेततळे हे बळीराजासाठी वरदान ठरणार आहे. बळीराजाच्या प्रयत्नाला यश मिळावं व त्याची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी हा छोटासा प्रयत्न. शेती हा व्यवसाय आजकाल तोट्यात चालला आहे. त्याचे कारण म्हणजे पावसाची अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, पाण्याचे व्यवस्थापन व शेतीवर केलेला बेसुमार खर्च. त्यातल्या त्यात शेतीमालाला मिळालेला सुलभ भाव जर आपण बघितले तर कांदा पिकाला सध्या एवढा कमी भाव भेटतो आहे की त्यातून उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे बळीराजा हा कर्जबाजारी होत चालला आहे. अजून पण जर शेतकऱ्यांना व्यवस्थितरित्या शेती केली नाही तर बळीराजाच्या दुःखात सहभागी होण्याला कोणी एक राहणार नाही. आपण या शेततळ्याच्या पाण्याचा उपयोग ठिबकद्वारे करू शकतो.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला